हॅलो. हाय. नाही काय आहे, आमचं राणा भाऊजी जाऊबाई जे सांगतात तेच ऐकतात खरं. गुड. पण आता इथून पुढे मी जे सांगेन तेच ऐकायला पाहिजे. हाय. हाय. उद्यापासून तुझं ट्रेनिंग चालू होईल. आर यू रेडी फॉर इट? तू तयार आहेस ना? तुला काहीही शंका आली तर तू मला विचारू शकतोस बिनधास्त. ओके? तुमची राहायची सोय नाही, इथं राहिला तरी चालेल. नहीं नहीं थैंक यू, पण माझी कंपनीने सोय केलेली आहे राहण्याची. हाँ वो बलसारा साहब का फोन आया था, बंगले में एक बेडरूम खाली है. काय? आओ तुम्ही तिकडं कसं काय राहणार पण? का? नाही म्हणजे असं एकट्या बाईनं असं राहणं बरं वाटत नाही हो. मला काही प्रॉब्लेम नाही. मला भीती नाही वाटत एकटं राहायची. डोंट वरी. तुम्ही समधी या बसा, मी चार न्याहारी घेऊन येते. नाही काकू थँक्यू, मी जरा माझ्या जागी जाऊन सेटल होते. राणा तुझा सेल नंबर देऊन ठेव मला. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर कशाला? आपण एकत्र काम करणार आहोत आता. एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर असले पाहिजेत ना? सांग. एक एक मिनिट, एक एक करून सांग, असं कळणार नाही मला. 8 0 अहो माझा. थँक्यू. ओके निघू मी आता. राणा जाताना सोडून ये. नाही इट्स ओके, मी जाईन. हुडा पण आहेत बरोबर. अहो काय हवं नको बघायला राणा आहे. नाही आबा, अहो ते बंगला एकदम टकाटक आहे आबा. होय, आणि काय लागलं तर बरकतला सांगतो की. राणा अरे आपल्या पाहुणे आहेत त्या, जा सोडून ये जा. ओके निघते मी. निघायचं? हाँ हाँ चलिए. चल की. चल की. अरे चल मर का. चल. येतोस ना तू? बस ना पुढे. काय प्रॉब्लेम आहे का माझ्यासोबत यायला? वो परत येने के लिए गाड़ी चाहिए ना, तुम चलो. मराठी. तुम्ही वा मोर राणा देतो गाडीहून. ठीक आहे मला गाईड करा तुम्ही. चला. भले चल बस. अरे नको मला घराकडे जायचंय. अरे मी सोडतो चल. अरे पर सोडतो म्हणला ना. चल. तुम
ते कोण होती? अरे त्या मॅनेजर होत्या. म्हणजे तुझे राणा दादा नवीन कुस्ती खेळणार आहेत ना, त्यासाठी आल्या आहेत त्या. म्हणजे वस्तात म्हण की. नाही नाही, वस्ताद नाही आहेत त्या. काही त्यांना कुस्ती नाही शिकवणार आहेत त्या, फक्त कुस्ती कधी खेळायची तेवढंच सांगणार. देवा 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 देवा, काय नवलच असते बाई या शिटीतल्या पोरींचं एक. अहो कसा आर तुर करून बोलत होती राणा भाऊजीं संगट, बघितलं असता ना बघ. जाऊ बाई, खरं तुम्ही एक उगं गपगप राहायला बघा. बोलायला पाहिजे होतं चांगलं. अहो एवढा आगाऊपणा काय बरा नाही हो. अहो त्या मॅनेजर आहेत, त्यांचं ऐकावंच लागणार. मॅनेजर असेल तिच्या घरची, राणा भाऊजीसनी काही इकत घेतलंय काय तिने? कसं आर तुर करून हुकूम गाजवत होती, तुम्ही बघितलं ना बघ. शहरात पद्धत आहे एकेरी बोलण्याची. हो पण ही काही शिट्टी नाही तसली. गाव आहे आपलं गाव. जाऊबाई, आपल्याला कुस्ती महत्वाची, आपण इतर गोष्टीत लक्ष नको द्यायला. लक्ष द्यावं लागणार. हो जाऊबाई. लाडू जा बाळा, गोदाक्का बोलवायला तुला. जा जा, गोदाक्का यायलाय बघा लाडू. हे बघा जाऊबाई, तुम्ही नव्हता तेव्हा राणा भाऊजी समजा आमचं ऐकायचं. मग तुम्ही आला, मग तुमचं समजा ऐकायला लागलं. आता ही बया आल्या. हे बघा जाऊबाई, आपलं घरातल्या घरात ठीक आहे हो, पण आता राणा भाऊजी जर या बाहेरच्या बाईचं समजा ऐकायला लागलं तर मग पंचायतच व्हायची की हो. नाही आणि राणा भाऊजींचा स्वभाव तर तुम्हाला चांगलाच माहिती आहे. असं काही नाही, जे त्यांचं काम आहे ते त्यांना करावंच लागणार. बघितलं, एवढं समज झालं पण तरी बी तुम्ही त्यासनी आहो जाहो करताय. आणि ती बाई डायरेक्ट आर तुर. आम्हाला ते काही पटलं नाही बाई. नाही आम्ही म्हणतो आपलं जाऊ द्या, आपल्याला काही का म्हणा ना, पण राणा भाऊजीसनी हे असं आर तुर करणं काय बरोबर नाही वाटत. बघा बघा बाई, आता तुम्हीच. आम्ही नुसतं सावध करायचं काम केलं, बाकी तुमची मर्जी. काय या शिटीतल्या पोरी आहेत बाई आजकालच्या. मैडम जी, लो जी आ गया अपना घर. हाँ आप आइए, मैं कुंडी खोलता हूँ. मैं उचलू क्या? चला. अरे आइए आइए मैडम, आइए. जी यही है अपना गरीब खाना. ये नीचे एक कमरा है, ऊपर भी एक बेडरूम है. मैं नीचे रहता हूँ, आप चाहें तो नीचे रह सकती हैं, मैं ऊपर चला जाऊंगा, कोई प्रॉब्लम नहीं. थँक्स, मला चालेल वरती राहायला. मी जाते वर. कोई दिक्कत नहीं जी. अरे राणा आबाने काय सांगितलं, देण्यात आहे ना वर. राहू दे, चल. अरे चल वर. अरे पर चल. या ना आतमध्ये या. नाही हा इथं. राणा, तुझं रुटीन काय असतं रे? मी विचारलंय तुला काहीतरी.
तुझं रुटीन काय असतं? ते राणादा म्हणतात गावात सगळी. सो व्हॉट? मी पण तेच म्हणायला हवंय का? राणाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी त्याला अरेतुरच करणार आहे. कॉर्पोरेट कल्चरमुळे मला सर मॅडम वगैरे म्हणायची सवय नाहीये. चालेल ना राणा? गुड. उद्यापासून सकाळी 7 ते रात्री 7 वेळ माझा असेल. अहो पण आमच्या राणादाचा मळा. नंतर प्रॉपर ट्रेनिंग झाल्यानंतर तो त्याला हवं ते काम करू शकतो. आय वोंट बॉदर. अहो पण काय? मला रिझल्टचे मतलब आहे फक्त. माझा आजपर्यंतचा रेकॉर्ड खराब करायचा नाहीये मला. तर उद्यापासून आपण सुरुवात करतोय, बरोबर ना राणा? मग बरोबर करून घे. उद्यापासून 7 ते 7 लक्षात ठेव. क्या जरूरत थी मेरी कंप्लेन करने की? अब भुगतो. मैडम जी सेटल हो गई आप? मैडम जी सेटल हो गई आप? हळू बोला जरा. अंदर कैसे आ गया? दरवाजे से. अंदर आने से पहले पूछना चाहिए. इतनी तमीज नहीं है आप में. जी. इंटरनेशनल लेवल पे काम कर चुके हो ना आप. इतने जी. सिंपल मैनर्स नहीं है आपको. जी. ऐसी गलती दोबारा नहीं होनी चाहिए. जी यस सॉरी मैम. वैसे कैसा लगा घर? अब गांव का घर है तो दिक्कतें तो आएंगी ही. वैसे हमारा रहने का इंतजाम कोल्हापुर के किसी अच्छे खासे होटल में होता तो अच्छा था. लेकिन अब बलसारा साहब से हम क्या कहें. मेरा तो मन ही नहीं यहाँ रहने का. बहुत सारी असुविधाएं हैं यहाँ पर. जैसे कि? खैर छोड़िए इस बात को. मैं आपको बता रहा हूं मैडम कि ये राणा से कुछ नहीं हो पाएगा. एक नंबर का आइडियल और गंवार किस्म का आदमी है वो. किसी की सुनता ही नहीं. मैं तो तंग आ चुका हूं. तो छोड़ दीजिए कोचिंग. हाँ नहीं मैं तो पूरी कोशिश करूंगा. लेकिन फिर भी हारना जीतना तो राणा के हाथ में है ना. वैसे जब तक आप यहाँ हैं आराम से रहिएगा. कोई टेंशन ना लीजिए. वैसे भी ये इंटरनेशनल रेसलिंग राणा की बस की बात नहीं है. ये सभी चीजें पहले से तय करने की हैबिट है क्या आपको? जी आप तो गलत समझ रही जी. मैं तो हकीकत बयान कर रहा था. वैसे भी ये राणा की बस की बात नहीं है जी. तो जितने दिन आप यहाँ पर हो तब तक खाओ पियो घूमो फिरो मौज करो जी. यहाँ का तांबड़ा पांडरा बड़ा फेमस है जी. हम यहाँ पे एक मोटिव लेके आए हैं जी. तो उसे पूरा करने पर कंसंट्रेट कीजिए. और अगर आपसे नहीं हो पा रहा है तो मैं आपको आपकी रिस्पॉन्सिबिलिटीज से फ्री कर सकती हूँ. मैं किसी अच्छे कोच का इंतजाम कर दूंगी. मतलब आपको घर भेजने की पावर है मेरे पास. आप बलसारा जी से पूछ सकते हो. अरे मैडम जी आपने तो हमारा मजाक सीरियसली ले लिया. बचपन से ही हमको मजाक करने की आदत है जी. राणा जीतेगा तो मेरा भी नाम होगा. मैंने तो राणा को जिताने की ठान ली है मैडम जी. और कल से उसकी विगरस ट्रेनिंग शुरू. थैंक यू जी. थैंक यू मैडम जी. वैसे आपको खाने में क्या पसंद है जी? मतलब बाई आने वाली है उसे बताना होगा ना. नो थैंक्स. जी जी.
और हाँ मैडम जी, एक बात बताना तो भूल ही गया मैं, ये गांव खेड़ा है, यहाँ पर सारे लोग अनपढ़ गंवार हैं जी, संभल के रहिएगा। अब वैसे हम हैं तो आपको टेंशन लेने की कोई बात है नहीं, आपको कोई टच भी नहीं कर सकता जी। कल सुबह 7 बजे रेडी रहना। जी आप रेस्ट कीजिए मैम। हाँ जी मैं यहीं पे हूँ, ठीक है। राणा मला लय अवघड प्रश्न वाटते त्या मॅडमचं. होय की. अरे एक केलं ते कोच परवडला, ते मॅडम नको. पण आता काय करायचं? मी बलसर साहेबांना कळून देतो की असलं काय बी जमणार नाही मला म्हणून, आणि ते ट्रेनिंग बिनिंग बी काय जमणार नाही. अरे तू त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलायस ना बघ. राणा वसतात. राणा वसत नमस्कार. अरे कुठे फिरायला जोडगोळी? आणि आज तालमीत नाही आला? ते तूच सांग. अरे काय लावलंय तू सांग सांगा कोणतरी. अहो ते नव्या मॅनेजरच्या स्वागताला गेलतो. अरे किती थापा मारायच्या? मला सगळं माहिती आहे. तुम्ही दोघ जण एका बाईच्या स्वागताला फेटा आणि हार घेऊन गेलता चावडीवर. अहो ते नाही तूच सांग. अहो ते असायच राणाचे नवे मॅनेजर. काय बाई आणि कुस्तीची मॅनेजर? राणा अरे आता तुला बाई शिकवणार काय कुस्ती? नाही वसत. अहो तुम्ही तुमचा पट्ट्याने तुमचाच पट्ट्या राहणार. ते केवढं इंटरनॅशनल कुस्ती पुरतं सांभाळून घ्या की. म्हणजे ती बाई तालमीत येऊन कुस्ती शिकवणार काय? असं वाटते मला. तसं तुला तसंच वाटतंय? तू कुठे चालला? उभा राहील. अरे काय लागतंय माझ्या मनाला? काय लागतंय त्याचं काय? अरे माझा पट्ट्या आता एका बाईचा पट्ट्या बनणार काय? नशीब फुटलं माझं. देवा तोच दिवस बघायला मला जीवन ठेवलं होतंस. वसतात. अहो असं डोस केला बसू नको सांगायला नसते. तू मला शहाणपण शिकवतोस? तू मला शहाणपण. अरे लागू दे की. तुम्ही दोघे एका माळचं मनी आहे सा. तुम्ही दोघांनी बी लग्न केली सा आणि पाक बिघडलाय सा. अरे तुम्ही दोघं म्हणजे माझ्या राशीला लागलेलं राहू केतू आहे सा. अरे तालमीतलं सगळं पैलवान सच्चे ते सच्चे राहिलं. तुम्ही दोघांनी लग्न केली, तुमच्या बायका आल्या आणि तुम्ही दोघं पाक बिघडला सा. वसतात आता लग्न झालं त्याला काय करायचं? घ्या की सांभाळून. आणि तुम्ही म्हणता चिला बायकांनी सोडा तर सोडतो. अरे तुमच्या चुकीची सजा त्या माऊलीसनी कर. त्या बायकांचं जाऊ द्या रे, पण ती नवी मॅनेजर का फिनेजर कुस्तीच्या आड आली तर ध्यानात ठेवा. अरे गुळाची ढेप कुठे गेली? फार भुगा झाला. दोघच्या दोघं दगड आहे सा दगड. राणा आता काय करायचं? तेच तर काय कळना झाले. एकीकडे वस्तात पेटलेत, दुसरीकडे ते मॅडम. अरे एक वस्तात परवडलं. वस्तात घरचा आहेत, त्यांचा मार खायला आपल्याला का नवा नाही. पण मॅडम जर मारायला सुरुवात केली तर आपलं काही खरं नाही बाबा. अरे मला डेंजर लई मॅडम वाटते ती.